बघा तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणत्या गोष्टींचे नियोजन करणे आवश्यक आहे ते आपण बघणार आहे की बघा। आणि हा व्हिडिओ अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून जोपर्यंत एखादी व्यक्ती ही शिक्षण घेत आहे त्या सर्व व्यक्तींसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे। तर हा व्हिडिओ यूट्यूबला टाकल्यानंतर सर्व शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि ज्यांना शिक्षणाची एक आवड आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत किंवा सर्व व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। मला भरभरून प्रतिसाद द्या। माझे नवनवीन व्हिडिओ असे रोज अपलोड होत राहणार। तर बघा की आजचा आपला जो विषय आहे हा एक आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलोय की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना बघा आणि महत्त्वपूर्ण विषय घेतले की खरंच ज्या विषय अभ्यासाच्या म्हणजे अभ्यास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनातील काही ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तितक्याच फॉलो करणं गरजेचं आहे। ज्यानंतर शारीरिक क्षमता असेल किंवा इतर ज्या काही सर्व बाबी आहेत या बाबी परिपूर्ण पद्धतीने तुम्ही जर आत्मसात केल्या तरच तुम्हाला काय होणार आहे की या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणते नियोजन करावे? विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणते नियोजन करावे? बरोबर आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणते नियोजन करावे। बघा की आता विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना नेमकं बाबा कोणते नियोजन करायचंय, कोणतं नियोजन करणं गरजेचं आहे, तर त्यातले मी काही पॉइंट्स काढलेले आहेत। तर बघा टोटली आपण 9 मुद्द्यांच्या आधारे आपण हे डिस्कस करणार आहे। सुरुवातीचा पहिला पॉइंट आहे अभ्यासासाठी योग्य जागा निवडा। बघा की विद्यार्थी मित्र हा पॉइंट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ मी बायलँग्वेज बनवण्याचा प्रयत्न केलाय। बायलँग्वेज म्हणजे दोन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करून केलाय की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पहिला जो मुद्दा आहे तो तुम्ही योग्य जागा निवडली पाहिजे। म्हणजेच काय की चूज ॲप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी। चूज ॲप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी। बघा चूज ॲप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी, एक तुम्ही योग्य जागा निवडा। बघा अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा। हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। कधीतरी अभ्यास करून चालेल का? नाही, तर अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा। विद्यार्थी मित्र बघा अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा। मेक स्टडी युअर रुटीन वर्क। मेक स्टडी युअर रुटीन वर्क। लक्षात घ्या की सुरुवातीचा महत्त्वाचा पॉइंट आहे अभ्यासासाठी योग्य जागा निवडा। चूज ॲप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी। दुसरा आहे अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा म्हणजे मेक स्टडी युअर रुटीन वर्क। बरोबर, त्यानंतर चित्त विचलित होणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा। चित्त विचलित होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचं मन एकाग्र होत नाही तर चित्त विचलित होणाऱ्या गोष्टींना तुम्ही काय करायचंय? दूर ठेवायचंय। चित्त विचलित होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना तुम्ही दूर ठेवा। कीप ऑल डिस्ट्रॅक्टिंग डिव्हाइसेस। बघा की कीप ऑल डिस्ट्रॅक्टिंग डिव्हाइसेस अवे। म्हणजे काय की ज्या गोष्टींपासून तुमचं मन एकाग्र होत नाही या सर्व गोष्टी तुम्ही काय ठेवा? बाजूला ठेवा। त्याच्यानंतर योग्य पद्धत वापरा। बघा की तुम्ही जी काय पद्धत वापराल ती प्रॉपर असली पाहिजे म्हणजे योग्य पद्धत। याचा अर्थ काय मराठीत होणार की तुम्ही रीड प्रॉपरली। एखाद्या गोष्टीचं जे रीडिंग आहे ते तुम्ही एखाद्या गोष्टीचं काय करा? प्रॉपर करा। नंबर 5 आहे स्वयंशिस्तीची गरज आहे तुम्हाला। म्हणजे एखादी गोष्ट स्वयंशिस्त असणं। बरोबर आहे, स्वयंशिस्तीची गरज। आता स्वयंशिस्त म्हणजे काय तर स्वयंशिस्तीला आपण बी डिसिप्लिन असं म्हणत असतो। बरोबर आहे, बी डिसिप्लिन।
म्हणजे तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीची स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा आराम तुम्हाला पाहिजे। लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास सारखा बघा एखादी गोष्ट सतत करणं फार वाईट, म्हणून आपण काय नियोजन असणं गरजेचं आहे। आराम, नो व्हेन टू हॅव अ रेस्ट, म्हणजे तुम्हाला रेस्ट घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे प्रगती। तुमची प्रगती बाबा किती झाली तर ती मॉनिटर युअर प्रोग्रेस, म्हणजे तुमची जी असणारी प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस तुम्ही काय केली पाहिजे, मॉनिटर केली पाहिजे किंवा नोटिंग केली पाहिजे। आता ही प्रत्येकाला कळते की आपला अभ्यास किती झाला हे प्रत्येकाला कळत असतं। 9वा आहे बघा की पहिलं काय, अभ्यासासाठी योग्य जागा निवडा, चूज अप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी। दुसरा आहे अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा, मेक स्टडी युअर रुटीन वर्क। तिसरा आहे चित्त विचलित होणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा, कीप ऑल डिस्ट्रॅक्टिंग डिव्हाइसेस अवे, योग्य पद्धत, रीड प्रॉपरली। नंबर 5 आहे स्वयंशिस्त, बी डिसिप्लिन। नंबर 6 आहे आराम, म्हणजे तुम्ही रेस्ट केली पाहिजे। नंबर 7 आहे प्रगती, मॉनिटर युअर प्रोग्रेस। नंबर 8 आहे स्वतःच्या शरीराला ओळखा, म्हणजे तुमची शारीरिक क्षमता जी आहे, शारीरिक क्षमता ही तुम्ही काय केली पाहिजे, मुळात आधी तुम्ही ओळखा। शारीरिक क्षमता म्हणजे याचा अर्थ काय, तुमची बॉडी कॅपॅसिटी आहे ती बॉडी म्हणजे आपल्या शरीराची सहनशीलता किती आहे, प्रत्येकाच्या बॉडीची कॅपॅसिटी वेगळी आहे, जशी आपली कॅपॅसिटी असेल तसा तुम्ही अभ्यास करू शकता। त्यानंतर 9वा आहे तुम्ही झोप घेतली पाहिजे, म्हणजे तुम्ही झोप सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे। म्हणजे काय की तुम्ही नुसती झोप नाही तर गुड स्लीप म्हणजे चांगली झोप तुम्ही घेतली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि अभ्यास करणं म्हणजे 10 आणि 12 तास जागून अभ्यास करण्याला काही अर्थ नाही। माझ्या मते तुम्ही रोज एखाद्या विषयाचा अर्धा तास अभ्यास करा, आणि पण ते रोज तुम्ही रुटीन फॉलो करा। आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे त्याला आपण म्हणतो सकस आहार, म्हणजे सकस तुम्ही आहार घेतला पाहिजे, म्हणजे त्यालाच आपण ईट हेल्दी फूड असं म्हणतो, की तुम्ही जे हेल्दी फूड आहे ते तुम्ही हेल्दी फूड खायला पाहिजे। म्हणजे काय हेल्दी फूड म्हणतोय मी महागडं फूड म्हणतोय का नाही, हेल्दी फूड म्हणजे काय, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे नित्य दिनक्रमानुसार तुम्ही अन्न घरी खात असता ते तुम्ही हेल्दी का म्हणजे व्यवस्थितपणे तापवून म्हणा। बघा की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणते नियोजन करावे, पहिला आहे अभ्यासासाठी योग्य जागा निवडा, चूज अप्रोप्रिएट प्लेस टू स्टडी। दुसरा आहे अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा, मेक स्टडी युअर रुटीन वर्क। तिसरा आहे चित्त विचलित होणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा, कीप ऑल डिस्ट्रॅक्टिंग डिव्हाइसेस अवे। चौथा आहे योग्य पद्धत, रीड प्रॉपरली। 5वा आहे स्वयंशिस्त, बी डिसिप्लिन। 6वा आहे आराम, म्हणजे तुम्ही रेस्ट घ्या। 7वा आहे प्रगती, तुमच्या प्रगतीला बघा, एखादा माणूस अभ्यास करत असेल, एखादी व्यक्ती अभ्यास करत असेल तर तुमची प्रगती किती झाली आहे तुम्हीच जज चांगल्या पद्धतीने करू शकता, मॉनिटर युअर प्रोग्रेस। 8वा आहे शारीरिक क्षमता, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक माणूस या प्रत्येक व्यक्तीची तुम्हाला स्वतःची कॅपॅसिटी माहिती आहे, शारीरिक क्षमता बॉडी कॅपॅसिटी माहिती आहे। नंबर 9 आहे झोप, 6-8 तास काय प्रत्येकाला झोप लागते, प्रमाणापेक्षा जास्त झोप घेऊ नका, प्रमाणापेक्षा कमी घेऊ नका, संतुलन ठेवा। त्यानंतर झोप म्हणजे गुड स्लीप घ्या। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सकस आहार, ईट हेल्दी फूड। बघा की या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणतं नियोजन करावं या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या भागामध्ये मी याच्या अभ्यासाविषयी अजून काही महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते डिस्कस करणार आहे। धन्यवाद।